लाडकी बहीण योजनेतील 2.25 कोटी महिलांना अद्यापही लाभ मिळालेला नाहीये, तर 93 लाख शेतकरी 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत। दोन्ही योजनांच्या हप्त्यासाठी 14,000 कोटींची आवश्यकता आहे आणि असं असताना लाडक्या बहिणींना अगदीच 4,500 रुपये एकत्र मिळणार आहे, तर शेतकऱ्यांना 6,000 मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे खरं तर हे 3 महिन्यांचे पैसे ज्यांचे रखडलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये अर्थातच 3 महिन्यांचे हे एकत्र पैसे मिळणार आहेत। आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांचे जमा झाले नाही त्यांचे जमा होतील। इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटतं, दिसत मिळालेत का? मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही देखील गरिबी पाहिली आहे। शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला। तिचे पर्याय निवडले गेले होते आणि त्यामुळे महिलांना पैसे मिळणं बंद झालं होतं। त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी होती। आता महिलांसाठी पुन्हा एकदा हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, कारण वारंवार महिलांनी त्या संदर्भातली मागणी केलेली होती। त्यांच्या या मागणीचीच दखल घेत महिला आणि बालविकास विभागानं आदेश काढून पोर्टल पुन्हा सुरू केले। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय। आता 31 मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे। म्हणजेच आता बघा, निवडणुका संपलेल्या आहेत, तुमचे पैसे देण्याबद्दलची अधिकृत घोषणा आता लवकरच या ठिकाणी होऊ शकते, कारण की पूर्ण जानेवारी महिना तुम्ही वाट पाहिलेली होती, मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये जमा झालेला नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपलेला आहे। आता बघा, तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे जे आहेत या ठिकाणी ह्या फेब्रुवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतात। निवडणुकी संपल्यानंतर हे पैसे येतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। बघा, लाडकी बहीण योजनेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी हप्ता येणार असल्याचं सांगितलं जात होतं। म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच फेब्रुवारीच्या ह्या पहिल्या आठवड्यात येईल असं बोललं जात होतं, मात्र ते पैसे जमा झालेले नाहीत। बघा, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी जवळपास 18 हप्ते जे आहेत या ठिकाणी जमा झालेत। हा 19वा हप्ता जानेवारी महिन्याचा असणार आहे। आता याच्यामध्ये देखील 17वा आणि या ठिकाणी 18वा हप्ता जो आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना आलेला नाही। तुमचे ही 17व्या आणि 18व्या हप्त्याचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून सांगा। त्याच्याबद्दल देखील मोठी गुड न्यूज आलेली आहे। थकीत पैशांबद्दल देखील महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये तुमचे जानेवारी महिन्याचे 2 हप्ते जे आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा डिसेंबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याचा 2 हप्त्याचा समावेश असणार आहे, असे मिळून तुम्हाला पैसे देण्याबद्दल देखील या ठिकाणी माहिती आलेली आहे। तर बघा, आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, केवायसी प्रक्रिया जी आहे याच्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे मागचे 2 हप्ते आलेले नाहीत, तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा सरकारने केवायसी दुरुस्तीचे या ठिकाणी नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरतीच तुम्हाला नवीन ऑप्शन दिलेला आहे, परंतु याच्यामध्ये आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये आधार क्रमांक नाही असा या ठिकाणी लाडक्या बहिणींना एरर दाखवत आहे। त्याच्यामुळे आता तुम्ही पात्र या ठिकाणी असाल, परंतु तुमचे 2 महिन्याचे मागचे पैसे आले नाहीत, कारण की तुमची केवायसी चुकलेली होती। तर ज्यांची केवायसी चुकली त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत काय केलेले, मुदतवाढ पुन्हा एकदा वाढवून दिलेले आणि याच्यानंतर पुन्हा आता मुदत वाढ होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हा आधार क्रमांकच केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्येच नाही असा मेसेज येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांची केवायसी दुरुस्त करता येत नाही। त्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, कारण की त्यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीने केवायसीचे ऑप्शन सिलेक्ट केले गेलेले होते। तर पाहता याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय, अनेकांना केवायसी करताना हा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येत आहे। त्यामुळे महिलांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा एकदा सुरू केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने परिपत्रक काढत या संदर्भात माहिती दिली आहे। मात्र अनेकांना ई-केवायसी करताना हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येत आहे। त्यामुळे महिलांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। बघा, याच्याबद्दल नेमकं काय म्हटलंय, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची ई-केवायसी
रखडली आहे त्यांनाच ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे नव्याने तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही. म्हणजे ज्यांनी आधी ई-केवायसी केली आहे किंवा चुकीची माहिती भरलेली आहे त्यांनाच ई-केवायसी करावी लागणार आहे, म्हणजे एडिट करावे लागणार आहे. त्यामुळे हा आधार क्रमांक ई-केवायसीच्या या दुरुस्तीच्या यादीत नाही असा या ठिकाणी मेसेज जर येत असेल तर ई-केवायसी तुमची या ठिकाणी अगोदरच पूर्ण झाली आहे किंवा त्यात कुठलीही दुरुस्तीची आवश्यकता नाही. परंतु या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता ही आहे, तुम्ही अपात्र झालेला आहात ई-केवायसीचे चुकीच्या पर्यायामुळे, परंतु ई-केवायसी मध्ये तुम्हाला आधार क्रमांक पात्र यादीत नाही असा जर एरर येत आहे तर अशा परिस्थितीत महिलांना चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. ज्यांनी योग्य माहिती दिली आहे त्यांना पुन्हा ई-केवायसी गरज नाही. परंतु त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला जर त्यामध्ये तुम्हाला एडिट करायचं आहे, तुम्ही अपात्र झालेले आहेत तर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधायचा आहे किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधून तुमची ई-केवायसी मधला एरर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा दुरुस्त करायचा आहे जेणेकरून तुम्ही पात्र ठरणार आहात. तर बघा ई-केवायसी पोर्टल तुमचं शुक्रवारपासून मागच्या सुरू करण्यात आलेलं आहे. मागच्या काही दिवसापासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणीचे पैसे थांबले होते. आता राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून नवीन GR काढून हे पोर्टल पुन्हा एकदा सुरू केलंय आणि 31 मार्चपर्यंत तुम्हाला ई-केवायसी करायची आहे. आता बघा ज्या ई-केवायसी मध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणी पुन्हा एकदा पात्र ठरतील त्यांना 4,500 रुपये मिळतील. याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. कारण की तुमचे मागचे 2 हप्ते जसं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा 3,000 रुपये तुमचे एकत्र या ठिकाणी 2 हप्ते रखडलेले होते ते आणि जानेवारीचे 1,500 रुपये असे मिळून तुमचे 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील. कारण की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दलची घोषणा केलेली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे या 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये एकत्रित मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यामधील त्यांच्या एका सभेमध्ये ही माहिती दिलेली होती. तर बघा राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणामुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये एकत्रित मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुणे येथील जुन्नर येथील सभेमध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली होती. आता बघा ई-केवायसी त्रुटीमुळे थांबलेले पैसे तुम्हाला भेटणार आहेत. अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटीमुळे गेल्या 3 महिन्यापासून योजनेचा लाभ त्यांना भेटलेला नव्हता. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती. यावरती स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणामुळे थांबले आहेत त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही. अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे पैसे एकाच वेळी जमा होतील. राहिलेल्या लाडक्या बहिणींना ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे 2 हप्ते भेटलेले नाहीत त्यांनाच फक्त या ठिकाणी ते 3,000 रुपये आणि जानेवारीचा 1,500 रुपयाचा हप्ता असे मिळून या ठिकाणी 4,500 रुपये जमा होतील. मात्र ज्यांना डिसेंबरपर्यंतचा या ठिकाणी लाभ आलेला आहे त्यांना फक्त जानेवारीचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी होती. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सभेमध्ये या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे. त्याचसोबत बघा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबद्दलचं आश्वासन देखील आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत असं त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचे 2100 रुपये होण्याबद्दलचा देखील निर्णय या ठिकाणी होऊ शकतो. सध्या आता पुढे मार्च महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे, त्याच्यामध्ये देखील निर्णय होण्याची शक्यता असू शकते. तर बघा फक्त आणि फक्त ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत त्यांनाच या ठिकाणी सलगचे 3 हप्ते दिले जाण्याची शक्यता आहे. आता याच्याबद्दलची लवकरच घोषणा जी आहे ती होईल कारण की निवडणुका पूर्णपणे संपलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा राहिलेला जानेवारी महिन्याचा हप्ता आणि मागचे थकीत पैसे याच्याबद्दलची मोठी घोषणा होऊ शकते. आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सभेमध्ये बोलताना देखील लाडक्या बहिणींचे 4,500 रुपये जे आहेत राहिलेले पैसे जे आहेत या ठिकाणी भेटतील, एकदम पैसे भेटतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा अनेक महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा या ठिकाणी लाभ भेटलेला नव्हता, ते देखील पैसे या ठिकाणी थकीत पैसे भेटणार आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला या जो आहे फेब्रुवारी महिन्याचा 2रा आणि 3रा आठवडा यामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा फेब्रुवारी एंडिंग पर्यंत कधीही हे पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच तुमचे या ठिकाणी राहिलेले थकीत पैसे देखील भेटण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दल देखील लवकरच घोषणा होऊ शकते. सध्या तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटेल त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी एरर येत आहे त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरच या ठिकाणी एडिटचं ऑप्शन जे आहे तिथूनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. किंवा जर त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करता येत नसेल तर महिला आणि बालविकास विभागाशी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणच्या या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता जेणेकरून तुम्ही पुन्हा एकदा पात्र होऊन तुमचा लाभ जो आहे तो सुरू होणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितली. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.